नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप छान दाखवलेला आहे। सुरुवातीला काय होतं, जीवा आता सगळ्यांची माफी मागतो आणि विक्रमला म्हणतो तुम्ही मला जी शिक्षा द्याल ना ती मला मान्य आहे आणि मी ती शिक्षा करेन, म्हणजे तुम्ही जे काही सांगाल ते मी करेन। तर तेव्हा विक्रम आता त्याला म्हणतो की तू उद्यापासून ऑफिसला यायचं आहेस आणि मान मोडेपर्यंत काम करायचं आहेस। तर तेव्हा आता सगळ्यांनाच धक्का बसतो। तर जीवा तर लगेचच त्या गोष्टीला तयार होतो, पण नंदिनी मात्र पुढे येते आणि जीवाला थांबवते आणि म्हणते अहो तुम्ही हे काय बोलताय, आणि ती विक्रमला विनवण्या करू लागते की बाबा प्लीज तुम्ही यांना दुसरी कुठलीही शिक्षा द्या, पण ही शिक्षा देऊ नका। तरी सुद्धा विक्रम काही एक ऐकत नाही आणि त्याला शिक्षा देऊन तो तिथून निघून जातो। तर आता खोलीमध्ये गेल्यानंतर मानिनी सुद्धा विक्रमला खूप समजावून सांगते की जीवा त्या गोष्टीसाठी बनलेला नाहीये, प्लीज तुम्ही त्याचा गोष्टीचा परत विचार करा आणि त्याला ही शिक्षा देऊ नका। तरी सुद्धा विक्रम तिचं सुद्धा काही एक ऐकत नाही आणि जीवाची शिक्षा तो ठाम ठेवतो। तर आता इकडे नंदिनी सुद्धा खूप रडत असते आणि ती जीवाला समजावून सांगायचा प्रयत्न करत असते, पण जीवा मात्र वेगळ्याच फेज मध्ये गेलेला असतो आणि त्याने सुद्धा मनाला ठाम ठरवलेलं असतं की आता उद्यापासून ऑफिसला जायचं म्हणजे जायचं। तर दुसरीकडे पार्थ सुद्धा खूप रागाला आलेला असतो, कारण काव्याने त्याच्यापासून आनंद निवाची गोष्ट लपवलेली असते याचा त्याला खूप धक्का बसलेला असतो। आणि तेव्हा काव्या तर त्याला खूप विनवण्या करते, त्याची माफी मागते आणि नंदिनी ताईने मला हे सगळं कोणाला सांगू नकोस असं बजावलं होतं म्हणून मी कोणाला सांगितलं नाही, आणि तुमची तब्येत अजून व्यवस्थित नव्हती म्हणून सुद्धा मी सांगितलं नाही, असं सर्व काही ती सांगत असते। पण पार्थ अखेर तिच्यावरती खूप चिडतो आणि तो तिच्याशी अबोला धरतो आणि अखेर आता जीवा ऑफिस मध्ये जायला निघालेला असतो आणि नंदिनी त्याला म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या विरुद्ध जाऊन ऑफिस मध्ये जावं लागते। तर तेव्हा जीवा तिला म्हणतो तसं नाही नंदिनी, आपल्या नवरा बायको मधलं एकाचं जरी स्वप्न पूर्ण व्हावं असं असेल ना तर मला कधीही तुझं स्वप्न पूर्ण व्हावं अशीच इच्छा असेल, असं म्हणून तो आता तिचे डोळे पुसतो आणि तो ऑफिसला निघून जातो। तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि चला आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवातीपासून बघूयात। काव्या तर सांगत असते ताईने कुठलीही गोष्ट लपवलेली नाहीये, फक्त तिचा नाईलाज होता म्हणून तिने सांगितलेला नाही, इतकंच आहे तेवढं ते। आणि मुळात हे हार विकला जमीन विकली हे कुठं माहिती होतं नंदिनी ताईला, तिला काहीच माहिती नव्हतं यामधलं। तर आता रम्या एकदमच तिला विचारते हे तुला कसं काय माहिती, तर काव्या रागाच्या भरामध्ये म्हणते की हे सगळं तिने मला सांगितलेलं होतं, आणि आता असं तिने म्हटल्यानंतर सगळ्यांना तर धक्काच बसतो। तर रम्या आता लगेचच त्या गोष्टीचं भांडवल करते, म्हणते घ्या आता आणखीन एक चोरी पकडली गेली, म्हणजे नंदिनीला सगळं काही माहिती होतं, या काव्याला सुद्धा सगळं काही माहिती होतं, पण या दोघींनी सुद्धा आपल्या सासू सासऱ्यांना काहीही सांगितलेलं नाहीये। आणि ती आता पार्थला सुद्धा विचारते अरे पार्थ तुझ्या बायकोने काव्याने तुला सुद्धा काही सांगितलेलं नाहीये। तर आता काव्या पार्थ मी सांगणार असं म्हणत असते, तर पार्थ आता काव्यावरती जोराने बास असं ओरडतो आणि तिच्याजवळ जाऊन रागारागत म्हणतो म्हणजे तुम्हाला हे सगळं काही माहिती होतं आणि तुम्ही मला हे सांगितलेलं नाही। तर काव्या एकदम हळू आवाजात म्हणत असते मी तुम्हाला, तर पार्थ आता तिच्यावरती इनफ असं जोराने ओरडतो आणि त्याला खूप राग आलेला असतो। तर वसू म्हणते खरं ना मला खूप वाईट वाटतंय, पण आश्चर्य अजिबात वाटत नाहीये, कारण या मोहितेंच्या मुली आमच्या घरामध्ये आल्या आणि तेव्हापासून आपल्या घरामध्ये लपवाछपवी आणि खोटं बोलणं सुरू झालं, वडिलांचे संस्कारच असे आहेत म्हटल्यानंतर काय करणार, असं तिने म्हटल्यानंतर काव्य तिच्यावरती आत्याबाई असं जोराने ओरडते आणि म्हणते आई बाबांना कशासाठी मध्ये घेताय। तर वसू तिला म्हणते घेणार, कारण आमच्या घरामध्ये याआधी ना कोणीही कुठली लपवाछपवी केलेली नव्हती, खोटं बोललेलं नव्हतं। तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते आत्या खरं तर ना लपवाछपवीची सुरुवात तुम्ही केलेली आहे। तर वसू तिला म्हणते अगं आता काय केलेलं आहे मी, तर नंदिनी म्हणते जीवा घरामध्ये बसून असतात, कुठलेही काम करत नाहीत, असं बोलून त्यांना कोणी उकसवलं, तुम्हीच उकसवलं ना। तर काव्या आता चक्क म्हणते मित्रांनो मग भास्कर काकांना हाताशी धरून यांनीच हे सगळं काही केलं नसल कशावरून, असं म्हटल्यानंतर आता वसू तर घाबरते। तर रम्या आता मध्ये पडते आणि म्हणते शटाप काव्या, काय वाटेल ते बोलू नकोस। आणि नंदिनीला म्हणते अगं तू ग नंदिनी, आम्ही असं नुसतं बोललो म्हणून हा जो काही आहे तो बाहेर जाऊन काही सुद्धा विकून येईल का, तू काय बोलतेस
तुझं तुला तरी कळतंय का? तर विक्रम आता ओरडतो, बास 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 करा तमाशा आता हा. काय चाललंय तुमचं हे? या घरामधली ना सगळीच माणसं मला आता अनोळखी वाटायला लागलेली आहेत. सगळेच माझ्यापासून काही ना काहीतरी लपवतायत. आणि नंदिनी काव्याला म्हणतो, नंदिनी काव्या तुमच्या दोघींच्याकडून तर माझी ही अशी अपेक्षा नव्हती. आणि जीवाला म्हणतो, तू तर माझ्या नजरेतूनच उतरलेला आहेस. असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवा घाबरतो आणि त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, बाबा बाबा मला एक चान्स द्या, मी सगळं काही ठीक करेन. मी सगळं काही आधीसारखं करेन. मला फक्त एक चान्स हवा आहे प्लीज. असं म्हणून तो हात जोडतो आणि म्हणतो, प्लीज एक शेवटची संधी प्लीज. तर पार्थ त्याला विचारतो, काय प्लॅनिंग आहे तुझं? कसं करणार आहेस हे सगळं काही नीट? अरे जीवा, गमावणं सोपं असतं आणि कमावताना ना भल्या भल्याना घाम फुटतो. तू फक्त हार नाही विकलायस, फक्त जागा नाही विकलीस, तर तू आमच्या सगळ्यांचा विश्वास विकलेला आहेस. तर जीवा म्हणतो, हो चुकलेलो आहे मी, खरंच चुकलेलो आहे. मला प्लीज माफ कर आणि मला हवी ती शिक्षा द्या. तुम्ही जे सांगाल ना ते मी करायला तयार आहे. पण मी तुमचा विश्वास परत मिळवेन. मी काहीही प्रश्न विचारणार नाही. तुम्ही जे म्हणाल ना ते फक्त आणि फक्त तेच करेन मी बाबा. फक्त तुम्ही मला सांगा मी काय करायचं? तर विक्रम आता त्याला म्हणतो, ठीक आहे मी सांगेल ते करणार आहेस का तू? ठीक आहे मग. आता मी जे सांगेन ना तेच करायचं आहेस तू. उद्यापासून तू ऑफिसला यायचं आहेस. असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवाला तर धक्काच बसतो. तर जीवा हो मी असं म्हणू लागतो, तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो उद्यापासून तू ऑफिसला यायचं आहेस आणि मान मोडेपर्यंत काम करायचं आहेस. मी सांगीन ते आणि मी देईन ते. सगळ्यात आधी ऑफिसमध्ये तू येशील आणि सगळ्यात शेवटी ऑफिसमधून तू जाशील. आणि यामध्ये जर काही चूक झाली ना, असं तो बोलत असताना जीवा लगेचच म्हणतो, नाही नाही होणार. आणि तेव्हा आता या काव्याला आणि नंदिनीला तर धक्का बसलेला असतो आणि नंदिनी लगेचच पुढे येते आणि जीवाला म्हणते, अहो जीवा काय बोलताय तुम्ही? नाही होणार काय? आणि त्यानंतर ती विक्रम समोर सुद्धा हात जोडते आणि म्हणते, बाबा प्लीज तुम्ही दुसरं काहीही सांगा, दुसरी कुठलीही शिक्षा द्या, पण जीवांना ऑफिसला नका हो पाठवू. त्यांचा जीव गुदमरतो तिथे बाबा. अहो त्यांची स्वप्न वेगळी आहेत, असं ती रडत रडत सांगत असते. तर विक्रमला सुद्धा आता त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो, पण तो म्हणतो, नंदिनी त्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या स्वप्नांची माती केलेली आहे. आता त्याला पुन्हा कुठलीही संधी मिळणार नाहीये. त्याने ऑफिसमध्ये यायचं म्हणजे यायचं. तो उद्यापासून ऑफिसमध्ये जाणार म्हणजे जाणार आणि यामध्ये काहीही बदल होणार नाही. असं त्याने ठामपणे सांगितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि वसू आणि रम्या मात्र खुश झालेले असतात. आणि आता विक्रम रागारागात तिथून निघून सुद्धा जातो. आणि त्यानंतर आता मानिनी विक्रम जवळ येते, म्हणजे खोलीमध्ये येते आणि त्याला म्हणते, अहो तुम्ही असं कसं करू शकता? असा अचानक तुम्ही तडकाफडकी एकदम निर्णयच घेऊन टाकलात. तर विक्रम तिला म्हणतो, हे बघ मानिनी, मला तुझं कुठलंही लेक्चर नको आहे आणि मातृप्रेम तर त्याहून नको आहे. व्हॉट आय सेड इज फायनल. उद्यापासून जीवा ऑफिसमध्ये जाणार आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. तर मानिनी म्हणते, अहो असं काय करताय? आपण असं कधीतरी करतो का? मुळात मुलांच्या वरती सक्ती करणारे आई बाप आपण नाही आहोत. आणि आज आईंचा वाढदिवस आहे. त्यांची शिकवण काय होती? मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय करावं हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे, असंच म्हणायच्या ना आई? आणि आजच्या दिवशी तुम्ही त्यांची शिकवण विसरताय? तर विक्रम आता उठून उभारतो आणि रागाने तिला म्हणतो, आईची शिकवण मी विसरतोय याचं वाईट वाटतंय तुला? आणि तुझा लेक तिचा आशीर्वाद विकून आलेला आहे त्याचं काय? तर मानिनी म्हणते, हे बघा जीवाने जे काही केलेलं आहे त्याने मी सुद्धा दुखावली गेलेली आहे. पण तुम्ही एकदा तरी जीवाच्या जागी जाऊन विचार तरी करा. त्याने जे काही केलेलं आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलेलं, स्वतःच्या बायकोसाठी केलेलं आहे. आनंद निवासमध्ये राहणाऱ्या अनेक निराधार माणसांच्यासाठी केलेला आहे. तर विक्रम तिला म्हणतो, हे बघ मानिनी, त्याने आनंद निवास वाचवलेला आहे ना, याचा मला देखील आनंदच आहे. पण त्यासाठी जो पैसा लागणार आहे तो एक रकमी उभा करण्याची ताकद आहे का? त्याची कुवत आहे का? आपण गोष्टी काय विकण्यासाठी घेतो का? मुलांच्या नावावरती याच्यासाठी करतो का की त्यांना काही सुचलं नाही म्हणून त्यांनी विकून खावं म्हणून? आपल्याला एकदा विचारण्याची लाज का वाटली त्याला? अगं आपण हयात आहोत तर ही गत आहे, मग काय गेल्यानंतर तर फुंकूनच टाकतील सगळं, नाही का? आणि इतक्या वाकड्या वाटेने जाण्यापेक्षा एकदा तुझ्याशी माझ्याशी बोलायला हरकत काय होती? तर मानिनी म्हणते, त्याने बोलायला हवं होतं हे तर मला मान्यच आहे, ती त्याची चूक आहे. पण आता तुम्ही सुद्धा त्याला ऑफिसला जायला सांगून
सांगून चूक करू नका. तर विक्रम तिला विचारतो, म्हणजे तो ऑफिसला गेल्याने चुकीचं काय होणार आहे? तर मानिनी त्याला म्हणते, अहो तुम्हीच नेहमी म्हणता ना की माणसाने स्वतःच्या मापाचे जोड वापरले की पाऊल अडखळत नाही, आणि आता तुम्ही स्वतःच मापाचे नसलेले जोड त्याच्या पायात अडकवताय. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो अडकवतोय, न होणाऱ्या चपलांची जोडी नाही तर त्याच्या पायामध्ये सक्तीची बेडी अडकवायला हवी. याच स्पीडने जर तो जगत राहिला ना तर तो रस्त्यावरती येईल. अगं आपण आहोत तोपर्यंत सांभाळू त्याला. पुढे बायको भाऊ किती वेळ सावरून घेतील त्याला. बघ आपल्या मुलाला ना जगराठी शिकवायची हीच वेळ आहे, आणि ऑफिसमध्ये पाठवतोय मी त्याला, जंगलामध्ये नाहीये सोडत. तिकडे त्याला काही नाही समजलं चुकलं तर मी आहे ना तिथे त्याला सावरून घ्यायला. तर मानिनी म्हणते, मला मान्य आहे तो अडकळला तर तुम्ही त्याला सावरून घ्याल, पण त्याच्या मनाविरुद्ध आयुष्य जगायला लागलं तर जे होईल ते बघण्याची तयारी आहे का तुमची? तर विक्रम म्हणतो, हो आहे. मुलं पाण्यात पडली तर पोहायला शिकतील असं म्हणून ना त्याला भरपूर वेळ देऊन झालेला आहे. अगं त्याचं आबाळ तो शोधेल, पण इथे आता त्याने पायाखालची जमीनच काढून घ्यायची ठरवलेली आहे, तर त्याला आता थांब म्हणावं लागेल बाप म्हणून. तर मानिनी म्हणते, थांबणं आणि संपणं यामधला फरक बहुधा तुमच्या लक्षात येत नाहीये. अहो त्याच्या मनाविरुद्ध त्याला काम करायला लावलं, जीवामधलं सगळं काही चैतन्य, त्याच्यामधला सगळा काही गोडवाच निघून जाईल. तर विक्रम म्हणतो, तसं काही सुद्धा होणार नाहीये. मी त्याला कामावरती पाठवून कुठलीही शिक्षा केलेली नाहीये, उलट त्याला ना त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून बाप म्हणून मी उचललेलं हे एक पाऊल आहे. आणि मी तुला जरी विलन वाटलो ना तरी सुद्धा मला त्याची काही एक फिकीर नाहीये. पण जीवाला ना घरामधून बाहेर पडून जग बघू देत, जबाबदारी घेऊ देत, त्याच्या वागण्याची, बोलण्याची आणि कुवतीची, त्याशिवाय मी शांत बसणार नाहीये असं म्हणून तो तिथून निघून जातो. पण मानिनीला अजून सुद्धा ती गोष्ट पटलेली नसते आणि तिला जीवाच्या वतीने त्रास होतच असतो. तर आता इकडे खोलीमध्ये जीवा एकटाच एकदम सुन्न होऊन बसलेला असतो. तर नंदिनी मात्र रडत असते आणि त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याला म्हणते, अहो जीवा बोला ना काहीतरी, तुम्ही हे सगळं मला खरं खरं का नाही सांगितलं, का खोटं बोललात माझ्याशी? हे सगळं ज्या पद्धतीने बाहेर आलेलं आहे त्यामुळे तुमचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला असं कामावरती जाताना नाही बघू शकत, हे शक्यच नाहीये. तुम्हाला आठवतं का, तुम्हीच कवितेमध्ये लिहिलेलं होतं, नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो पण त्याला ना मुक्त कुर्त्यामध्ये वावरू दे. आणि तेव्हा जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो कविता करत असतो, नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो, त्याला मुक्त कुर्त्यात वावर, जिथे मिलावट आकडे आणि डोक्यात व्यवहार आहे तिथे लोक जेवतात, आस्वाद घेत नाहीत. जोवर व्यवहारामागे कविता आहे तोवर माणसात यंत्र प्रवेश करत नाहीत. आणि आता नंदिनी रडत रडत पुढे बोलू लागते, आणि तुम्ही कलेचा कुर्ता खुंटीवरती टांगून नोकरीला जायला निघालात. नाही नाही, मी हे होऊ देणार नाही. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनाला जे येईल ते करावं, जी तुमची इच्छा आहे ना ते तुम्ही करावं, आणि मी त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हवं तर मी आत्ता जाऊन बाबांशी बोलते, हवं तर मी त्यांच्यासमोर हात पाय जोडते, पण प्लीज तुम्हाला मी कामावरती जायला नाही बघू शकत. तर जेव्हा आता एकदम शांतपणे तिला म्हणतो, एक करशील का? तर नंदिनी लगेचच म्हणते, तुम्ही बोला ना, तुम्ही सांगाल ते कराल मी. तर जेव्हा म्हणतो, उद्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, माझा व्हाईट शर्ट प्रेसला देशील का? असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते, जीवा तुम्ही असं का बोलताय? तर जीवा म्हणतो, अजून फॉर्मल शर्ट्स विकत घ्यावे लागतील मला, ऑफिसला जायचं आहे ना दररोज. आणि असं तो बोलत असताना एकदम धक्क्यात गेल्यासारखंच बोलत असतो. तर नंदिनी म्हणते, नाही त्याची काही एक गरज नाहीये, तुम्ही कामावरती नाही जाणार आहात, मी बोलते बाबांशी. तर जीवा अजून बडबडतच असतो, म्हणतो ऑफिसला जाताना ट्रॅफिक लागू नये म्हणून सकाळी वेळेत निघावं लागेल मला. तर नंदिनी त्याला म्हणते, अहो जीवा काय तुम्ही काय असे एकटेच काय बडबड करताय? मी इथे बोलते तुमच्याशी, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? अहो असं काय करताय? जेव्हा आहात तुम्ही, विसरलात का? मी आनंद निवासच्या वेळी खचलेले होते तेव्हा तुम्हीच मला म्हणाला होतात की बॉल सारखी उसळी मारून दाखवेन मी, मला पाण्यात पाहणाऱ्या लोकांना मी सिद्ध करून दाखवेन. असे एका क्षणात स्वतःला हरवून बसू नका प्लीज. तर जीवा अजून सुद्धा त्याच फेज मध्ये असतो आणि तो म्हणतो, उद्या ऑफिसमध्ये जाताना मला हातावरती दही साखर देशील का? मला खूप आवडतं. तर नंदिनी परत त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, जीवा प्लीज, असं प्लीज एकट्याने बडबड करू नका, मी तुम्हाला अशा या अवस्थेमध्ये नाही बघू शकत, मला हसरे खेळकर जीवा हवे आहेत प्लीज. तर जीवा आता उठूनच उभारतो आणि अजून सुद्धा तो तसंच बडबडत असतो, म्हणतो मी उद्याची तयारी करायला घेतो, वेळ खूप
कमी आहे. काय होतं ना, दरवेळी माझ्या वेंधळेपणामुळे गडबड होते, पण मला ना उद्या कोणतीही गडबड होऊ द्यायची नाहीये. बाबा म्हणतात ना तसं ऑल द राऊंड राहून काम करायची सवय लावून घ्यायला पाहिजे मला. आणि तो नंदिनीला विचारतो जमेल ना मला, आणि स्वतःच म्हणतो हा जमेल जमेल, निदान हे तरी मला जमवावंच लागेल, असं म्हणून तो आता तिथून निघून सुद्धा जातो. तर नंदिनी मात्र रडत असते. तर आता इकडे पार्थ मात्र खूप रागाला आलेला असतो आणि काव्य आता त्याच्याशी बोलत असते. त्याला म्हणते पार्थ असं म्हणून ती त्याला हात लावता लावता परत मागं घेते आणि त्याला म्हणते अहो पार्थ बोला ना काहीतरी, हवं तर चिडा माझ्यावर, तुमच्या मनात जे काही आहे ते बाहेर येऊ देत ना पार्थ, प्लीज जे वाटते ते बोला प्लीज. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला राग आलेला आहे. तर पार्थ रागाने उठून उभा राहतो आणि म्हणतो हो मला राग आलेला आहे कारण मला लपवाछपवी केलेली आवडत नाही. तर काव्या म्हणते मला माहिती आहे पार्थ. तर पार्थ म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही वागत का नाही तसं, मी तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवायची नाहीये का, तसं असेल तर सांगा, नाही ठेवणार मी अपेक्षा, करा लपवाछपवी, आय डोंट माइंड, असं म्हणून तो चाललेला असतो. तर काव्य त्याला थांबवते आणि म्हणते त्याचा हात पकडून अहो तुम्ही हे काय बोलताय. तर तेव्हा पार्थ आपल्या हाताकडे बघतो तर काव्य त्याचा हात सोडून सॉरी असं म्हणते आणि म्हणते असं नका बोलू प्लीज, हे बघा मला कळतंय तुम्हाला माझा खूप राग आलेला आहे आणि हे बघा मी सॉरी म्हणते, हे बघा माझ्याकडे बघा, असं म्हणून ती कान पकडते. तर पार्थ आता तिला म्हणतो मला एक गोष्ट सांगा, आतापर्यंत मी तुमच्यावरती कधी चिडलेलो आहे का. तर काव्या म्हणते नाही. तर पार्थ म्हणतो परत विचारतो तुम्हाला माझी भीती वाटते का. तर काव्या म्हणते नाही. तर पार्थ तिला म्हणतो आजपर्यंत तुम्ही माझ्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी केलेल्या आहेत, मी कधी रिॲक्ट झालेलो आहे का. तर काव्या म्हणते नाही, कधीच नाही असं वागला तुम्ही पार्थ. तर पार्थ आता विचारतो मग. तर तेव्हा काव्या सांगते सुरुवातीच्या दिवसात मी खूप चुकीची वागलेली आहे तुमच्याबरोबर, कित्येकदा अशी वागलेली आहे की ज्याने तुम्हाला राग येईल, पण तुम्ही एकदाही माझ्यावरती आवाज नाही चढवलात, उलट माझ्या मनात काय चालू असेल याचा शांतपणाने तुम्ही विचार करत आलात, हे सगळं काही माहिती आहे मला. तर पार्थ तिला म्हणतो माहिती आहे तर मग तुम्ही तसं वागत का नाही आहात, मला मित्र मानता ना, तुम्ही मानता ना मित्र, मग मित्रासारखं वागवत का नाही तुम्ही मला. आणि थोडं थांबून तो म्हणतो तुम्ही खरंच मैत्री केली आहे ना, का तो फ्रेंडशिप बँड बांधायचा काही दिखावा होता. तर काव्याला धक्का बसतो आणि ती म्हणते पार्थ अहो काय बोलताय तुम्ही, अहो तुमच्याशी मैत्री करायला मी माझा वेळ घेतला आणि जेव्हा मैत्री केली ना तेव्हा मनापासून केली आणि मी दिखावा नाही केला कुठल्याही मैत्रीचा. तर पार्थ म्हणतो दिखावा नाही केला तर मग तुम्ही आनंद निवासची गोष्ट मला का नाही सांगितली. तर काव्या म्हणते मी सांगणार होते तुम्हाला पार्थ. तर पार्थ विचारतो मग का नाही सांगितली. तर काव्या म्हणते मी सांगायला आलेले होते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती उदास असते आणि पार्थ तिला विचारतो की तुमच्या मनामध्ये काही असेल तर सांगा. तर काव्या म्हणते नंदिनी ताई बद्दल आहे आणि ऍक्च्युली असं ती सांगत असताना पार्थ एकदमच एक्साइट होऊन म्हणतो अहो काव्या सांगा ना लवकर, असं तो बोलत असताना त्याच्या जखमेला खुर्ची लागलेली असते आणि त्याला दुखलेलं असतं. आणि आता काव्या पार्थला इकडे म्हणते लगेचच नंदिनी ताई मला म्हणाली होती की कोणालाही सांगू नकोस म्हणून, आणि ऑलरेडी तुम्ही खूप त्रासात होतात पार्थ, कसं सांगणार होते मी तुम्हाला, कसं अजून त्रास देणार होते मी तुम्हाला. आणि मुळात काही दिवसानंतरच जन्मेजयनी आनंद निवास परत आनंद निवास मिळवून दिला. मग मला असं वाटलं की आता सगळं काही ठीक झालेलं आहे, आता कशाला उगीच तुम्हाला सगळं काही सांगून अजून त्रास द्या, म्हणून नाही सांगितलं मी. अहो मी ठरवून कुठलीही गोष्ट तुमच्यापासून लपवलेली नाहीये. आणि पार्थ तेव्हा आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी चालू होत्या, आगीमधून वाचवायला आला होतात ना मला, जे काही झालं त्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला त्याच दिवशी हेच आनंद निवासचं प्रकरण घडलेलं आहे. दोघेही त्रासात होतो ना तेव्हा आपण, पण बिचारी ती माझी नंदिनी ताई प्रसंग बघून तिने शांत बसणं प्रेफर केलं. काही दिवसानंतर गोष्टी इतक्या अवघड होत गेल्या की ती माझ्याशी सुद्धा काहीही बोलू शकली नाही, काहीही सांगितलं नाही ताईने मला. उलट मलाच नंदिनी ताईच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की काहीतरी बिनसलेलं आहे, माझी नंदिनी ताई कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकलेली आहे, ती काही बोलत नाहीये, म्हणून मी तिला विचारून खोदून तिच्याकडून काढून घेतलेलं आहे सगळं काही पार्थ. आणि नंदिनी ताईने सुद्धा मला एकाच अटीवरती हे सगळं काही सांगितलं की अट अशी होती की मी हे घरामध्ये कोणालाही सांगू नकोस. मग काय करायला हवं होतं मी. तर पार्थ आता एकदम सिरियस झालेला असतो आणि तिला म्हणतो केलीत का तुम्ही लपवाछपवी. तर काव्या परत सांगू लागते पार्थ प्लीज प्लीज मला समजून घ्या, मी तुमच्यापासून काहीही ठरवून लपवलेलं नाहीये, खरंच प्लीज अशा गैरसमजात राहू नका ना पार्थ प्लीज, हवं तर मी माफी मागते तुमची, हात जोडून माफी मागते, असं म्हणून ती चक्क हात सुद्धा जोडते.
तर पार्थ सुद्धा तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो नका मागू माफी तुम्ही माझी. तर काव्या आता त्याचा हात खाली करते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही हे. तर पार्थ तिला म्हणतो नाही माझ्या मनाचा कोणीतरी विचार करावा, एवढी लायकी नाहीये माझी असं म्हणून तो चाललेला असतो. तर तेव्हा काव्या त्याचा हात पकडत खेचते आणि म्हणते देशमुख बास काय बोलताय तुम्ही हे. तर पार्थ म्हणतो मी फक्त बोलतोय, तुम्ही तुमच्या वागण्यामधून तर हे सिद्ध केलेलं आहे. मला काय वाटतं माहिती आहे का की तुम्ही तिघेच एकमेकांशी सगळं काही शेअर करता. तुमच्या जगामध्ये ना माझ्यासाठी जागाच नाहीये. नंदिनी आधी माझ्याशी शेअर करायच्या बोलायच्या पण आजकाल त्या बोलत नाहीत. माझा सख्खा भाऊ जीवा त्याला सुद्धा माझ्याशी शेअर करण्याची इच्छा होत नाहीये. काल इथे स्टेअरकेस वरती बसून मी त्याला सांगत होतो ऑफिस मधल्या मुलाबद्दल की वस्तू विकणं हे सोल्युशन नसतं. हे सगळं काही मी समोर बसून सांगत होतो तरी त्याने असं तो म्हणत असताना काव्या म्हणते असतो कधीतरी समोरच्या माणसाचा नाईलाज. तर पार्थ तिला विचारतो तुमचा काय नाईलाज होता. ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो ना. घरी आल्यानंतर तुम्ही मला सांगू शकत होतात का नाही. पण नाही तुम्ही मला का सांगाल ना, मी कोण लागतो तुमचा. असं म्हणून तो चाललेला असतो. तर तेव्हा काव्या परत त्याला थांबवते आणि म्हणते अहो पार्थ काहीच वाटत नाहीये का तुम्हाला हे असं बोलताना, का असा विचार करता. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो तुम्ही भाग पाडलीत मला असं विचार करायला. अहो अख्खी दिवाळी आपण एकत्र सेलिब्रेट केली ना, एकत्र सेलिब्रेट केली तेव्हा तुम्हाला एकदा सांगता नाही आलं. एकदा नाही ठीक आहे तुम्हाला वाटेल ते करा, किती लपवाछपवी करायची आहे ना ती करा, कॅरी ऑन आणि माझ्याशी बोल नका यापुढे असं म्हणून तो आता अखेर तिथून निघून जातो. तर तेव्हा काव्याला आता त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो आणि ती मनात म्हणते हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. जीवाच्या एका खोटं बोलण्याने आज सगळ्याच नात्यामध्ये गैरसमजाचे वारे व्हायला लागलेले आहेत असं ती विचार करत असते. आणि मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा अखेर विक्रमने सांगितल्याप्रमाणे ऑफिससाठी जायसाठी तयार झालेला असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला डबा देते आणि त्याला म्हणते जीवा तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि माझ्यामुळे मनाविरुद्ध तुम्हाला ऑफिसला जावं लागत आहे असं म्हणून ती कान पकडते आणि म्हणते सॉरी. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो नंदिनी नवरा बायको मधल्या कोणा एकाचं स्वप्न जेव्हा जिवंत ठेवायचं असेल ना तर तेव्हा मी तुझं ठेवीन असं म्हणून तो स्वतःच्या हाताने तिचे डोळे पुसतो आणि जातो मी असं तिला म्हणतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते निघताना येतो म्हणावं. तर तेव्हा जीवा हो असं सांगतो आणि तिथून निघून जातो. तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.